नमस्कार श्रोते हो, आज मी आपणासाठी एक भयकथा घेऊन आली आहे। या कथेतील पात्र पूर्णपणे काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी एकही संबंध नाही आणि जरी तसं काही आढळल्यास तो एक निव्वळ योगायोग समजावा। तसेच या कथेमार्फत अंधश्रद्धा पसरवणे हाही एक लेखकाचा उद्देश नसून फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी ही कथा आपल्यासमोर सादर करीत आहे। सारांश, मुंबईसारख्या शहरात आज ही वर्षानुवर्ष चालत असलेल्या जुन्या प्रथा परंपरांच्या विळख्यात सापडलेल्या एका कुटुंबाची ही कथा आहे। साधारण 20-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। त्यावेळी आम्ही एका चाळीत राहत होतो। मी आणि माझे 2 मित्र विशाल आणि प्रशांत, आम्ही तिघं दररोज सकाळी शाळेला एकत्र जायचो। पुढे 10 मिनिटं चालत गेल्यावर शाळेत जाण्यासाठी 2 वाटा होत्या। एक वाट होती नाक्यावरून तर दुसरी वाट होती एका मैदानातून। त्या मैदानाला लागून एक चाळ होती। त्या चाळीत आमचे अजून 2 मित्र राहत होते, सचिन आणि योगेश। यांना घेऊन मग आम्ही एकत्र शाळेत जायचो। शाळा सुटल्यावरही आम्ही त्या दोघांचा निरोप घेऊन परत त्याच मैदानातून घरी यायचो। असा आमचा नेहमीचा दिनक्रम होता। पण त्या मैदानातून आल्यामुळे माझी आजी मला खूप ओरडायची, कधीकधी तर मारायची सुद्धा। ती सांगत असायची की त्या मैदानावर एक वडाचं झाड आहे, त्यावर भूतं असतात आणि ते लहान मुलांना पकडतात। पण माझे मित्र त्या मैदानात राहत असल्यामुळे नाईलाजाने मला त्या मैदानातूनच जावं लागायचं। ती सांगायची की ते झाड आणि त्या झाडासमोरच असलेलं एक घर, त्या दोन्ही ठिकाणी कधीच जायचं नाही म्हणून। तिथं भूतं आहेत, ते लहान मुलांना पकडून ठेवतात। हे ऐकून मला जरी भीती वाटत होती तरी मी फक्त शाळेच्या वेळातच त्या मैदानातून येत जात असायचो आणि तेव्हा माझे मित्रसुद्धा सोबत असायचे, म्हणून एवढं काही वाटायचं नाही। पण एकटं असताना मी कधीच त्या मैदानातून गेलो नाही। गप्प आपलं नाक्यावरूनच गेलेलो बरं। आणि खरंच सांगायचं तर लहानपणी मी जरा भित्राच होतो। मग बघता बघता दिवस पुढे गेले। आम्ही हळूहळू मोठे झालो। ज्या चाळीत आम्ही राहायचो त्या चाळीतूनही तुटून गेलो। तिथे बिल्डिंग्स तयार झाल्या, पण राहायला आम्ही सगळे तिथेच आहोत। मग हळूहळू आम्ही शिक्षण पूर्ण केलं आणि आता चांगल्या पगाराची नोकरी करत आहोत। आम्ही सगळेच आपापल्या संसारात व्यस्त झालो, पण अजूनही आम्ही चांगले मित्रच आहोत। कोणत्या ना कोणत्या बहाण्याने आम्ही एकत्र भेटायचो। त्या दिवशीही आम्ही गटारीची पार्टी करण्यासाठी आमच्या बिल्डिंगच्या खाली गेलो। मी, सचिन, योगेश, विशाल आणि प्रशांत, आम्ही सगळे। तर रात्री 10 वाजले होते। पार्टीची सर्व तयारी झाली होती। सर्वांनी आपापला ग्लास हातात घेऊन आम्ही चेअर्स केलं आणि पार्टीला सुरुवात केली। आधी एकमेकांशी चौकशी, मस्करी, मग हळूहळू जुन्या आठवणी ताज्या होत गेल्या। प्रत्येकजण आपापले किस्से सांगत होते। तेवढ्यात मलाही काही आठवलं। अरे सचिन आणि योगेश, मला सांगा, तुमच्या मैदानात ते वडाचं झाड होतं ना, ते आठवतंय का तुम्हाला? मी सहजच त्यांना विचारलं। हो, आठवतंय ना। खरं तर घरच्यांची जाम पडायची मला, तिथे जायचो म्हणूनच। योगेश उगाचच बोलून गेला। म्हणजे तुलाही मार पडायचा? मी विचारलं। हो ना यार, लहानपणी चुकून खेळता खेळता जायचो तिथे आणि मग लहान बहीण घरी जाऊन सांगायची नाव माझं। योगेश बोलला। मलाही माझी आई जाम मारायची रे। ती बोलायची की ते झाड आणि त्या झाडासमोरचं घर, तिथे कधीच जायचं नाही। पण तुम्ही त्या मैदानात राहायचे ना रे, म्हणून मग नाईलाजाने मला तिथून जावं लागायचं बाबा, आणि फुकट मला घरी येऊन मार खायला लागायचा। मी जरा नाराजीतच बोललो। माझे बाबाही मला बोलायचे की शाळेत जाताना नीट जा आणि त्या झाडाकडून जाऊ नकोस, पण तेव्हा मी एवढं लक्ष नाही दिलं त्याकडे। विशाल मध्येच बोलला। खरं सांगायचं तर मलाही ओरडा पडायचा, पण त्यावेळी मीही एवढं मनावर घेतलं नाही काही। प्रशांतही लगेच बोलला। बघा,
आपल्या सगळ्यांना घरच्यांची ही गोष्ट सांगितलेली आठवते, पण खरं काय ते कुणालाच सांगितलं नाही आहे. मी जरा रागातच बोललो. म्हणजे एक गोष्ट नक्की की ते झाड आणि त्यासमोरचं ते घर, त्यात काहीतरी गडबड आहे, विशाल बोलला. पण काय असेल, तुला काय वाटतं, योगेश बोलला. ते गाढवा, त्या मैदानात आम्ही राहायचो का तुम्ही? मग आम्हालाच काय विचारतोयस? मी योगेशला बोललो. देवा शपथ, आपल्याला काही माहीत नाही बाबा. जे माहीत होतं ते सांगितलं. आणि तुमच्यासारखं मलाही घरी मार पडायचा, तिथे खेळायला जायचो म्हणून, योगेश बोलत होता. तुमच्या सर्वांच्या प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे आहे, सचिन मध्येच बोलून गेला. तसं आम्ही सगळे शांत झालो आणि आपापला पेक संपवून सचिनकडे बघत बसलो. तेवढ्यात तो पुन्हा बोलू लागला. पण ते ऐकायची तुमची ताकद असेल तर, सचिन आम्हाला विचारतच बोलला. म्हणजे काय बोलायचं आहे रे तुला? मी बोललो. अरे मला जे बोलायचं आहे ना ते म्हणजे खूपच भयंकर आहे. ते ऐकायची तुमची इच्छा असेल आणि ते ऐकून कोणी घाबरणार नसेल तरच मी सांगतो, सचिन जरा स्पष्टच बोलला. त्याचे हे शब्द ऐकताच आमच्या सर्वांचीच टरकली होती. पण थोडी पोटात गेल्यामुळे आम्ही जरा तंद्रीतच होतो. तसे आम्ही सगळे निडर होऊन त्याला बोललो. सांग रे, एवढं काय आहे त्यात? विशाल बोलला. आणि घाबरायला आता आपण काय लहान आहोत रे? प्रशांत मध्येच बोलला. नक्की? सचिनने विचारलं. तसं आम्ही सगळे हो बोललो. खरं सांगायचं तर त्याला हो बोललो खरं, पण मनातून आम्ही सगळेच घाबरलो होतो. साहजिकच, अहो घाबरणारच ना. ज्या गोष्टी आम्ही लहानपणी सगळे भीत होतो त्या गोष्टीचं गुपित ऐकण्याची इच्छा तर होतीच, पण तितकीच भीतीसुद्धा. कारण कदाचित आम्हाला कळून चुकलं होतं की आता हा जे काही सांगणार आहे ते 100% तरी खरं आहे. पण पोटात थोडी गेल्यामुळे जरा निडरच होत आम्ही. तेवढ्यातच सचिनने ती गोष्ट सांगायला सुरुवात केली. मला चांगलं आठवतंय, त्यावेळी मी 11वीला होतो. म्हणजे आपण सगळे 11वीला होतो त्यावेळी. आपल्या चाळीही तुटल्या नव्हत्या. आमचं मैदानही मस्त होतं. त्या मैदानात एक व्यायामशाळा होती. माझी 10वी झाली आणि कॉलेजसोबत मी व्यायामशाळा सुरू केली, सचिन सांगत होता. हो माहीत आहे, मीही घरी विचारलं होतं, पण तेव्हा घरच्यांनी सांगितलं की आता नको, 12वी झाली की मग कर, योगेश मध्येच बोलला. मग सचिन पुन्हा बोलू लागला. एकदा आम्ही व्यायामशाळेत व्यायाम करत होतो. मी, दीपक, राज आणि माडी. माडी म्हणजे विकास. मी सगळे त्याला माडी म्हणत होतो. खरं सांगायचं तर तो आम्ही तिघं त्यावेळी लपून छपून ताडी माडी प्यायचो. त्यानेच आम्हाला सवय लावली होती म्हणून आम्ही त्याला माडी बोलायचो. आम्ही सगळे मैदानाच्या आजूबाजूलाच राहत होतो. तर त्या दिवशी आम्ही चौघांनी घरच्या सारखंच गटारीची पार्टी करायचं ठरवलं होतं. सर्वांनी 50-50 रुपये काढले होते. 5 लिटरचा मस्त माडीचा कॅन आणला होता बघ. वेळी सर्वच स्वाद होत होतं रे. 50 रुपये खूप झाले त्यावेळी. मग आम्ही ठरवलं की रात्री घरी घेऊन जाऊया, आपापल्या बिछाना घेऊया, 10च्या आत व्यायामशाळेत यायचं. त्यावेळी आम्ही मैदानातले बरेचसे मुलं रात्रीची व्यायामशाळेत झोपायचो. योगेशला माहीतच होतं तसं. हो, पण आमच्या घरच्यांनी साफ सांगून ठेवलं होतं, जायचं असेल तर फक्त बिछाना घेऊन नाही तर पूर्ण संसार घेऊन जायचा आणि तिथेच राहायचं, योगेश मस्करीतच बोलला. हे ऐकून आम्ही सगळे हसायला लागलो आणि एका घोटासोबत आम्ही सचिनची गोष्ट ऐकत होतो. मग सचिन पुन्हा सांगू लागला. ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे 10 वाजता व्यायामशाळेत जमलो. व्यायामशाळेच्या बाहेर एक कट्टा होता. त्या कट्ट्याच्या पुढे काही झाडं झुडपं होती आणि त्या झाडांच्या पुढे काही घरांची वस्ती होती. पण झाडांमुळे कट्ट्यावरचं काही दिसत नव्हतं. म्हणून मग प्रत्येक वेळी आम्ही तिथेच बसून आमचा कार्यक्रम करायचो. त्या दिवशीही आम्ही तिथे बसलो होतो. पिता पिता बरीचशी रात्र झाली होती. ताडीमाळीचा कॅनही आता अर्धा खाली झाला होता
आता सगळ्याच बऱ्यापैकी तयार झालो होतो. तेवढ्यात वडाच्या झाडासमोर ते घर आहे ना, त्याची बाहेरची लाईट पेटली. तिथे ना एक ते परब काका म्हणून राहतात, ते बाहेर आले. तसं आमच्या सगळ्यांच्या लक्ष त्यांच्याकडे गेलं. मी मुलांना विचारलं, वाजले किती रे? तसं दीपक बोलला की 11:30 वाजले. मग मी बोललो, एवढ्या रात्री हा म्हातारा कशाला बाहेर आला असेल रे? तसं मग माडी बोलला, माहीत नाही यार, पण चल बघूयात आपण. ताडी माडी पिऊन आम्ही सगळे आज चांगलेच घट्ट झालो होतो. म्हणून माडीच्या बोलण्यावर आम्ही सगळेच जण जाण्यासाठी तयार झालो. तसं आपल्याला ग्लास तिथेच ठेवून आम्ही सगळे निघालो. त्या वडाच्या झाडाआधी 2 झाडं सोडून एक जांभळाचं झाड होतं. त्याच्या मागे आम्ही सगळे लपून बसलो. बघतच होतो आम्ही सगळं, सचिन सांगत होता. त्याचे शब्द ऐकून आमची थोडी टरकली होती, पण तरी आम्ही सगळे पीत पीत त्याची गोष्ट ऐकत होतो. तोही थोडी थोडी घेत आम्हाला सांगत होता. पुढे सचिन बोलू लागला, आम्ही बघितलं की परब काका हातात जेवणाचं ताट आणि एक पिशवी काहीतरी घेऊन त्या वडाच्या झाडाकडे जात होते. आम्ही सगळे विचार करत होतो की हे नेमकं काय चाललं आहे. मग त्या झाडाजवळ त्यांनी एक ताट ठेवलं आणि त्या पिशवीत जे होतं ते त्या ताटात उठलं. सचिन सांगत होता. काय होतं रे त्या पिशवीत? योगेशने विचारलं. त्या पिशवीत एक मेलेला कोंबडा होता. सचिन बोलला. काय? आम्ही सगळेच आश्चर्याने बोललो. हो, आम्ही पण तेव्हा हे सगळं बघून कोतड्यातच पडलो होतो बघ. सचिन बोलला. मग पुढे काय झालं रे? मी जरा चौकशी करतच बोललो. मग परब काका त्या ताटासमोर हात जोडून उभे राहिले. नंतर थोड्या वेळाने पाय पडून सरळ पाठच्या पाठी आपल्या घरी निघून गेले आणि बाहेरची लाईट बंद केली. जसे ते आत गेले आणि बाहेरची लाईट बंद झाली तसा आमच्या जीवात जीव आला आणि तेव्हा आम्हाला समजलं की ह्या गोष्टीमुळे सगळे त्या झाडाला आणि परब काकांच्या घराला घाबरतात. सचिन बोलला. हे ऐकून आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. ओके, हे सगळं असं आहे तर. मीही थोडं मन हलकं करून बोललो. इतकंच ना? बरं, एवढं काय आहे त्यात घाबरण्यासारखं? प्रशांत जरा जास्तच निडर होऊन बोलला. एवढंच नाही, ही तर सुरुवात आहे, अजून खरी कहाणी तर पुढे आहे. सचिन आम्हाला जरा घाबरवतच बोलला. आता अजून पुढे काय आहे? योगेश थोडा घाबरूनच बोलला. पुढे मग आम्ही पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसलो आणि आपला कार्यक्रम सुरू केला. माडीचा कॅनही आता हळूहळू संपत आला होता. आमच्या सगळ्यांनाच माडी चांगलीच चढली होती, सचिन सांगत होता. इथे आम्ही पण आता लगेच तयार झालो होतो. त्या चौघांसारखी आमच्याही 5 जणांत जरा जाम चढली होती, पण तरीही आम्ही सगळे नशेत असून ह्या विषयावर बोलत होतो. आणि तेवढ्यात सचिन जे बोलला ते ऐकून आमची जरा उतरून गेली. थोड्याच वेळात मला कोणाच्या तरी हसण्याचा आवाज आला. ते ऐकून आम्ही जरा दबकलोच. तो आवाज तिथून येत होता, पण नशेत असल्यामुळे आम्ही जरा बिंदास्तच होतो. मग हळूहळू आवाज बदलू लागला. काहीतरी कोण खात असल्याची, मध्येच दम भरल्याचा व मध्येच रडण्याचा आवाज येऊ लागला. ते सगळं ऐकून आमची जरा तंदरलीच. सचिन सांगत होता. इथे आम्ही पण घाबरलो होतो, पण हातातल्या ग्लासच्या भरोशावर थोडी थोडी घेत सचिनची गोष्ट ऐकत होतो. मग पुढे विशाल जरा नशेतच बोलला. आम्ही ठरवलं की आम्ही पुन्हा तिथेच जाऊन बघायचं. तसं मग आम्ही चौघांनी व्यायामशाळेतून एक लोखंडी रॉड घेतला आणि तिथे जाण्यासाठी तयार झालो. तेव्हा आम्ही सगळेच एकमेकांना सांगत होतो की काही होणार नाही, मी आहे ना, माझ्यावर भरोसा ठेव. आणि हा रॉड आहे ना सोबत. व्यायामशाळेत पण उगाच जातो का आपण? पण खरं तर आम्ही सगळेच घाबरलो होतो, पण त्यावेळी नशेत असल्यामुळे एवढीही भीती वाटत होती. मग एकमेकांवर विश्वास ठेवून आम्ही पुढे जाऊ लागलो. हळूहळू पावलं टाकत आम्ही जांभळाच्या झाडाकडे पोहोचलो. आता त्या वडाच्या झाडापासून आम्ही खूपच जवळ होतो. तो आवाज आता आमच्या खूपच जवळून येत होता.
तेव्हा आम्ही ठरवलं की दोघे जण झाडाच्या उजव्या बाजूने तर दोघे जण झाडाच्या डाव्या बाजूने वाकून बघायचं. तसं आम्ही चौघांनीही हळूच वाकून बघितलं आणि तेव्हा आम्हाला जे दिसलं त्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली. मग एकमेकांकडे बघत आम्ही विचार करू लागलो की हे सगळं काय आहे. आमची पूर्ण नशाच उतरून गेली होती. सचिन बोलला. हे ऐकून इथे आम्ही सगळेजण जरा घाबरलोच. हा आता पुढे काय सांगणार आहे ह्याचाच विचार करत होतो आम्ही. तेवढ्यात न राहून शेवटी योगेशच बोलला. अरे पण नक्की काय दिसलं तुम्हाला? काय होतं तिथे? माहीत नाही यार, पण तो एक राक्षस वाटत होता, सचिन बोलला. तर आम्ही सगळेच बोललो, काय? मग लगेचच मी त्याला विचारलं की पण नक्की काय बघितलं तुम्ही? आणि खरंच तो एक राक्षस वाटत होता? हो, तो एक राक्षसच होता. आम्ही पाहिलं त्याला. तो आपल्या गुडघ्यावर बसून होता. केस, दाढी आणि नखं खूपच वाढलेली होती त्याची. त्याचे डोळे रक्तासारखे लाल लाल होते आणि त्याने त्याचं अंग पूर्ण एका घोंगडीत लपेटून ठेवलं होतं. पण त्याच्या अंगातून काळा काळा धूर येत होता, त्यामुळे तो आम्हाला स्पष्ट दिसला नाही. तो त्या ताटाकडे वेगळ्याच नजरेने बघत होता, जसं तो खूप दिवसाचा उपाशी आहे. ताटाकडे बघून त्याच्या तोंडातून घाणेरडी लाळ पळत होती आणि हे सगळं बघून आमची जान फाटली होती. नशाही सगळीच उतरली होती. आम्ही चौघेही घाबरलो होतो. काय करावं आणि काय नाही ते कळतच नव्हतं. तरी आम्ही एकमेकांना धीर देत हे सगळं बघत होतो. सचिन सांगत होता. हे ऐकून आमचीही जरा जरा उतरली होती. आम्ही हे एकमेकांकडे बघून ते सगळं सहन करत ऐकत होतो. तेवढ्यात विशाल बोलला. मग पुढे? मग तो हळूहळू विचित्र चाळे करू लागला, म्हणजे वेगवेगळे आवाज काढायला लागला. मध्येच दम टाकत जोरजोरात श्वास घ्यायचा आणि हळूच तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडायचा. मग त्याने दोन्ही हातांनी तो कोंबडा उचलला आणि त्याची मान आपल्या तोंडात टाकून त्या घाणेरड्या दाताने तो मान धडा वेगळी करत होता. खरं सांगतो यार, ते बघून अंगावर काटा आला होता, सचिन बोलला. इथे आमचीही हालत काही वेगळी नव्हती, पण तरीही आम्ही ते सगळं ऐकत होतो. मग सचिन पुढे बोलू लागला. मग तो जोरजोरात दातांचा आवाज करत तो कोंबडा कच्चाच खात होता, पण खाताना त्याच्या तोंडातून त्या कोंबड्याचा रक्त त्याच्याच अंगावर पडत होता. खाऊन झाल्यावर तो त्या कोंबड्याची हाडं त्या ताटात टाकत होता. खरंच खूप भयानक होतं ते सगळं. आम्ही एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून प्रत्येकाला धीर देत ते सगळं बघत होतो. तेवढ्यात दीपक हळूच आम्हाला बोलला की ऐका सगळे, कोणीही जरासुद्धा आवाज करायचा नाही तर आपलीही हालत या कोंबड्यासारखीच होईल. तसं आम्ही सगळ्यांनी लगेच तोंडावर हात ठेवला, सचिन सांगत होता. ते ऐकून प्रशांतने लगेच तोंडावर हात ठेवला. तसं आमचं सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. ते बघून आम्ही सगळे जोरजोरात हसू लागलो. खरं सांगायचं तर सचिनची गोष्ट ऐकून आम्ही सगळे जरा घाबरलोच होतो, पण प्रशांतनी तसं केल्यामुळे आम्हाला जरा त्या गोष्टीचा विसर पडला होता. तेवढ्यात सचिन प्रशांतला बोलला. काय रे, घाबरलास का? घाबरलो नाही रे, त्याला जाम चढली आहे वाटते, फुल झालाय तो, योगेश बोलला. नाही रे, मी ठीक आहे, तू पुढे बोल, प्रशांत नशेत बोलला. नक्की ना? सचिन बोलला. हो, तू बोल बिंदास्त, प्रशांत म्हणाला. ओके. मग त्याचं खाऊन झाल्यावर तो हळूहळू सरपटत त्या झाडावर चढू लागला. तुम्हाला सांगतो अरे, तो आधी बसून होता तेव्हा त्याची उंची समजली नाही, पण जसजसा तो झाडावर चढत होता तेव्हा आम्हाला कळलं की तो कमीत कमी 8 ते 10 फुटाचा होता. पण तेव्हा आम्ही बघितलं की त्याचं शरीर आपल्यासारखं होतं, पण त्याच्या अंगातून तो धूर येत होताच. आणि मग झाडावर चढता चढता अचानक तो त्या धुरामध्ये गायब झाला. तेव्हा मग आम्ही हळूहळू तोंडावरचा हात खाली घेतला आणि सुटकेचा निश्वास सोडला. मग आम्ही एकमेकांना बोललो, चला आपण जाऊयात. जसं आम्ही जाण्यासाठी वळलो तेवढ्यात परब काकांच्या घराबाहेरची लाईट पेटली. आम्ही परब काका पुन्हा बाहेर आले.
तसे आम्ही तिथेच थांबलो आणि बघत होतो की आता ते परत कशाला आले. तेव्हा आम्ही बघितलं की ते पुन्हा झाडाजवळ आले आणि त्यांनी त्या झाडाखाली एक खड्डा खणला. मग त्या ताटातली सगळी हाडं त्या खड्ड्यात पुरली आणि दोन्ही हात जोडून उभे राहिले. मग ताट घेऊन सरळ घराकडे गेले आणि घरात जाऊन बाहेरची लाईट बंद केली. तेव्हा मग हळूहळू सगळं शांत झालं, असं सचिन सांगत होता. जसं त्याने सांगितलं की आता सगळं शांत झालं, तसा जरा आमच्या जीवात जीव आला. तसं सचिन बोलला, मग पुढे आम्ही एकमेकांना बोललो, आता सगळं शांत झालंय, चला निघूया आता. मग आम्ही सगळ्यांनी हातातली लोखंडाची रॉड खांद्यावर घेतली आणि दबक्या पावलांनी आजूबाजूला बघत आम्ही व्यायामशाळेकडे निघालो. आणि मग तिथे आल्यावर हळूच दरवाजा बंद करून आत शिरलो. तेवढ्यात माडी पुन्हा बाहेर गेला आणि ताडी माडीचा कॅन आणि प्रत्येकाचे ग्लास घेऊन परत आत आला आणि बोलला, आईला जेवढी प्यायलो तेवढी सर्वी उतरली, आता परत लेवल करावी लागेल, नाहीतर झोप लागणार नाही. मग आम्ही सगळे व्यायामशाळेत बसलो. ताडी माडी पण थोडीच बाकी होती. ती पीत पीत आम्ही बोलत होतो. आधी मी बोललो, हे सगळं काय होतं रे, आणि तो कोण होता? मग दीपक बोलला, माहीत नाही यार, पण कदाचित तो एक राक्षस वाटत होता. तेवढ्यात राज जरा घाबरतच बोलला, ते सगळं बघून माझी तर जाम फाटली आहे रे बाबा. मग माडी बोलला, पण परब काकांचा आणि त्यांचा काहीतरी संबंध आहे. मग राज बोलला, अरे पण हे खूप भयंकर आहे आणि पुढे जाऊन आपल्याला सगळ्यांनाच त्याचा त्रास होऊ शकतो. मग मी बोललो, हो बरोबर बोलला सरे, आपण होतो म्हणून ठीक, दुसरं कोणी असतं ना तर डायरेक्ट ढगात गेला असता. तेवढ्यात राज बोलला, अरे पण तो कोण होता रे, आणि परब काकांचा आणि त्यांचा संबंध काय आहे? तेवढ्यात माडी बोलला, हे सगळं काय आहे ना ते उद्या त्याच्या मुलांना म्हणजे आपल्या प्रवीणला विचारूया, त्याच्याकडून कळेल बघ सगळं. तेवढ्यात मी बोललो, ओके बरोबर बोललास, चल ठीक आहे, पण मग आता जे झालं ते सगळं विसरा आणि शांत झोपा. आपण उद्या सगळे मिळून या विषयावर प्रवीणशी बोलू. आणि मग आम्ही सगळ्यांनी भरलेला ग्लास खाली केला आणि शांतपणे बिछाण्यावर जाऊन झोपलो, असं सचिन सांगत होता. हे सगळे ऐकून तिथे आमच्याही जरा जीवात जीव आला. कार्यक्रमही सगळ्यांचा तसाच चांगला चालला होता. तेवढ्यात योगेशने विशालच्या कानात काहीतरी सांगितले आणि बोलला, तुम्ही जरा बोला, आम्ही दोघे जरा जाऊन येतो. हे ऐकून आम्ही पुन्हा सगळे हसू लागलो. तेवढ्यात योगेश बोलला, हसता कशाला रे, आम्ही काय घाबरलो काय? असं सगळे बोलून हसायला लागले. मग मी त्यांना बोललो की आम्हाला समजलं की तुम्हाला लघवीला लागली आहे, हो ना? तसं त्यांनी मान हलवली. मग मी पुन्हा सगळ्यांना बोललो, बरं आपण एक काम करूया, आपली गोष्ट आणि हा सगळा पसारा इथेच ठेवून आपण सगळे जाऊया आणि करून येऊयात. मग परत आल्यावर आपली गोष्टी आणि कार्यक्रम पुन्हा चालू ठेवूया. तसं सगळेच नशेमध्ये ओके ठीक आहे बरोबर असं बोलून एकमेकांना पकडत कसे तरी उठले आणि मग आम्ही सगळे चालत चालत समोरच्या रोडवर पार्किंगच्या गाड्यासाठी पाठीमागे लाईनीत उभे राहिलो आणि लघवीसोबत प्यायलेली दारू आणि वाटलेली भीती कमी करत होतो. मग सामुदायिक लघुशंका उरकल्यानंतर आम्ही पाचही जणांनी आपल्या आपल्या जाग्यावर बसून उर्वरित कार्यक्रम सुरू केला. खरं तर त्या सगळ्या वेळेत आम्हाला सचिनच्या गोष्टीचा विसव पडला होता, पण तो आता पुढे अजून काय सांगणार आहे त्याबद्दल आम्हा सगळ्यांना उत्सुकताही होतीच. तसं मग आमच्यातला आधी कोण बोलणार तेवढ्यावरच सचिन बोलला, मग पुन्हा आपल्या गोष्टीला सुरुवात करायची का? तसे आम्ही सगळे हो बोललो. ओके, तर त्या रात्री आम्ही सगळे झोपायचो बोललो तर खरं, पण सुरुवातीला झोप येतच नव्हती. सतत त्या गोष्टीचा विचार डोक्यात चालूच होता. कसं तरी तळमळत 2-3 तास जरा झोप काढली.
तेवढ्यात पहाट झाली आणि व्यायाम करायला चाळीतली बाकीची काही मुले आलीत. तसं मग आम्ही दोघंही उठून आपापल्या घरी आलो आणि आंघोळ वगैरे करून बरोबर 10 वाजता राजच्या टपरीवर चहा प्यायला जमा झालो. चहाच्या एक एक घोट घेत आम्ही प्रवीण म्हणजेच परब काकांचा मुलगा कधी घराबाहेर पडेल याच गोष्टीचा विचार करत होतो. चहाची ऊब भेटून सुद्धा आम्ही सगळे कालच्या विचाराने थरथरत होतो. तेवढ्यात प्रवीण दुकानावरून काहीतरी घेण्यासाठी घराबाहेर पडला. दीपकने बरोबर त्याला बघितलं आणि त्याला आवाज दिला, प्रवीण जरा इकडे ये, थोडं काम आहे तुझ्याकडे. तसं आमच्या सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. मग प्रवीण बोलला, अरे थांब ना रे जरा, घरी सामान ठेवून आलोच बघ मी. तसं मग आम्ही पुन्हा तो बाहेर येण्याची वाट बघत होतो. काय बोलायचं, कसं बोलायचं, आधी कोण बोलणार याचाच सगळ्यांचा विचार चालू होता. तेवढ्यात प्रवीण पुन्हा बाहेर येताना आम्हाला दिसला. तसं मग आम्ही त्याला हात दाखवला. त्याला बघून खरं तर आम्हाला घामच फुटला, पण काल घडलेल्या प्रकाराचा उलगडाही आम्हाला करायचा होता. तसं मग प्रवीण आमच्याकडे येऊन बोलला, काय रे, काय काम काढलं? खरं तर आम्हा सगळ्यांना प्रश्नच पडला होता की त्याला नक्की कसं सांगावं सगळं, पण विचारल्याशिवाय राहवत नव्हतं. मग थोडी हिंमत करून मीच त्याला बोललो, जरा बाजूला चल, तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. राजाला चहाचे पैसे देऊन आम्ही प्रवीणला घेऊन जरा बाजूला गेलो. तसं मग मी त्याला बोललो, अरे प्रवीण, काय झालं माहीत आहे का? काल रात्री मी, दीपक, माडी, राज आम्ही चौघे व्यायामशाळेच्या बाहेर ताडीमाडी प्यायला बसलो होतो. तेव्हा बरोबर 12 वाजता तुझे बाबा बाहेर आले आणि मी अजून काही बोलणार तसंच लगेच तो बोलला, थांब, कळलं मला, पण हा विषय आपण इथं नको बोलायला, आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊया. तेवढ्यात राज बोलला, एक काम करूया, आपण सगळे व्यायामशाळेत जाऊया, आता कोणी नसेल तिथे. तसं आम्ही सगळेच व्यायामशाळेकडे निघालो. आत गेल्यावर लाईट आणि फॅन चालू केला आणि एका कोपऱ्यात चटई अंथरून आम्ही सगळे तिथे बोलत बसलो. सुरुवात ही आधी त्यानेच केली होती. तो बोलला, ऐका सगळे, आधी मला सांगा, ही गोष्ट तुम्ही आणखी कोणाला सांगितली आहे का? तसं मग मी त्याला बोललो, नाही रे, ते सगळं सांगून उगाच कशाला कोणाला घाबरवू, आणि खरं तर आम्ही कालपासून जाम घाबरलो आहेत बघ, डोक्यातून ते सगळं जातच नाही आहे. पण ते सगळं सोड, आधी आम्हाला सांग, हे सगळं काय आहे? तसं तो बोलला, हो माहीत आहे, बाबांनी सगळं सांगितलं आहे मला. मी पुन्हा त्याला विचारलं, म्हणजे तूही हे सगळं बघितलं आहेस तर? तसं तो बोलला, नाही. तेवढ्यात राज बोलला, का? म्हणजे तुला सगळं माहीत असून सुद्धा तू त्याला कधीच बघितलं नाहीस? तसं तो बोलला, अरे मीच काय, बाबांनी किंवा आजोबांनी सुद्धा त्याला कधीच बघितलं नाही. मग ही पुन्हा त्याला बोललो, म्हणजे हे सगळं नक्की केव्हापासून चालू आहे? तसं मग हळूहळू तू पुढे सगळं सांगू लागला. खरं तर ह्या सगळ्याची सुरुवात नक्की केव्हापासून झाली हे मलाही माहीत नाही, पण मला जे कळलं ते तुम्हाला सांगतो. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी आपली चाळ आजसारखी गजबजलेली नव्हती. त्यावेळी काही किंचितच माणसं आपल्या चाळीत राहत होती. सगळीकडे नुसती झाडच झाडं होती आणि आधी मध्ये काही 10 जणांची घरं होती. या काळात कोणाचा शिक्षण वगैरे काहीच संबंध नव्हता त्याच्याशी, म्हणून सगळेजण देवदेवस्की आणि अंधश्रद्धात बुडालेली होती. प्रत्येकाच्याच घरात काही ना काहीतरी चालायचंच. प्रत्येकजण आपापल्या घरांच्या सुखासाठी वाटेल ते करायचे. काही जण चांगल्या मार्गाने तर काही जण वाईट मार्गाने. त्यावेळी आमच्या घरच्यांनी सुद्धा एक असाच मार्ग निवडला, पण तो मार्ग चुकीचा होता आणि त्या चुकीच्या मार्गावर नाईलाजाने का होईना पण आजही आम्ही वर्षानुवर्ष चालत आहोत आणि कदाचित त्यामुळे आम्ही आज जिवंत आहोत. म्हणूनच ही प्रथा दर अमावस्येला आम्हाला पार पाडावी लागते. हे सगळं ऐकून मग माडी त्याला बोलला, प्रथा? कसली प्रथा? आणि आम्ही त्याला बघितलं. तो कोण होता? आला कुठून आणि अचानक गायब कुठे झाला? तसं मग प्रवीण बोलला,
हो, ही एक प्रथा आहे. या प्रथेचाच भाग आहे तो. ज्याला तुम्ही काल बघितलं तो एक खवीस होता, म्हणजे एक राक्षसाचा प्रकार. आणि तो खूपच भयंकर आहे. तो अशा प्रकारे अमावास्येच्या रात्री येतो आणि त्याची भूक भागवून निघून जातो. हे ऐकून आम्ही सगळेच दचकलो आणि त्याला बोललो, काय खवीस? तेवढ्यात प्रवीण बोलला, हो, पण मुस्लिम समाजातला. खरं तर असे बरेचसे प्रकार आहेत, पण ही जात खूप भयंकर मानली जाते आणि तितकीच शक्तिशाली सुद्धा. तो खवीस मांसाचा भुकेला असतो आणि त्या मांसासाठी तो आमचा बांधिलकी आहे. खरं तर त्या मांसाच्या बदल्यात तो बऱ्याच वर्षापासून आमच्या घराचं संरक्षण करीत आहे. तसं मग राज त्याला बोलला, मग तू कुठून आला रे? प्रवीण पुन्हा बोलू लागला, आला नाही, त्याला बोलवलं. म्हणजे त्यावेळच्या आमच्या आजोबांनी बऱ्याचशा अशा अघोरी विद्या प्राप्त केल्या होत्या, ज्या अशा भूताकेतांना बोलवण्यासाठी किंवा त्यांना आपल्याकडे कायमचं बांधून ठेवण्यासाठी कामी यायच्या. त्या काळात ते ह्या प्रकारात खूप मोठे भगत होते आणि तितकेच चालाकही. त्या काळी खूप लांबून माणसं आपले जे काही अडीअडचणी असतील ते घेऊन आमच्या आजोबांकडे यायचे आणि मग आजोबा आपल्या त्या अघोरी विद्येच्या सहाय्याने त्यांचे सर्व दुःख दूर करायचे. आपल्या चाळीतही बऱ्याच जणांना हे सगळं माहीत होतं. त्यांच्याशीही बरेचशी कामे त्यांनी केली होती, पण जे त्यांच्याशी वाईट होते त्यांना त्यांची औकातही दाखवायची होती. म्हणून आजही आमच्या घराच्या किंवा घरातल्या नादाला कोणी लागत नाहीत. हे ऐकल्यावर आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं. तेवढ्यात राज बोलला, हो, अरे तू रागवू नकोस, पण आमच्या प्रत्येकाच्या घरच्यांनी तुमच्या कोणाशी जास्त बोलायचं नाही किंवा तुमच्या घरात पाय ठेवायचा नाही असं सांगितलं आहे. तसं मग तो बोलला, हो माहीत आहे, म्हणूनच मग मी कोणाच्यात जास्त राहत नाही. पण तुम्ही मला सांगा, आता ह्या सगळ्यात आमची काय चूक आहे? खरं तर आमच्याकडे असा कोणताच पर्याय नाही आणि जर असता तर आम्ही नक्कीच केला असता. म्हणून मग नाईलाजाने आमच्या वाडवडिलांनी ज्या चुका केल्या आहेत त्या फेडत आहोत आम्ही. तसं मग दीपक बोलला, हो रे, आम्ही समजू शकतो. हे सर्व बंद करणं म्हणजे खूपच जोखमीचं काम आहे, कारण आम्ही काल जे बघितलं ते खूपच भयंकर होतं आणि ते सगळं जर अचानक बंद केलं तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल तुम्हाला. पण आधी मला सांग, तो आजही तुमची मदत करतो का? तसं प्रवीण पुन्हा बोलू लागला, हो, खरं तर या सगळ्यांचा बंदोबस्त त्यांनी आधीच करून ठेवला होता, कारण त्यावेळी तर ते त्या अघोरी विद्येच्या सहाय्याने आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत होते. पण त्याच्या पुढच्या पिढीला हे सगळं जमेल का? तर कदाचित नाही. म्हणून त्यांनी त्यावेळीच त्या खविसाला आपल्या विद्येच्या सहाय्याने आपल्या पुढच्या प्रत्येक पिढीच्या संरक्षणासाठी बांधून ठेवले आहे, की जेणेकरून कुणाला कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. हे सगळं ऐकून मग मी त्याला विचारलं, अरे पण हे सगळं बंद करण्यासाठी काहीतरी उपाय असेल ना? तू सांगितल्याप्रमाणे तुमचे आजोबा इतके हुशार होते, तर त्यांनी या कोड्याचंही उत्तर नक्कीच माहीत असेल ना त्यांना. आणि या सगळ्यांची सुरुवात आधी त्यांनीच केली होती. तर मग तो बोलला, हो माहीत आहे आणि त्यांनाही माहीत होतं. प्रवीण सांगत होता की हो माहीत होतं, पण आजोबांनी ती गोष्ट गुपितच ठेवली, त्याबद्दल कधीच कुणाला सांगितलं नाही. तसं दीपक बोलला, का नाही सांगितलं? प्रवीण पुन्हा बोलू लागला, अरे काय, जर त्याने ह्या कोड्याचं उत्तर त्याच्या पुढच्या पिढीला सांगितलं असतं तर हे सगळं तेव्हाच थांबलं असतं आणि मग त्या खविसाला पाळण्याचं कारण तरी काय राहिलं असतं. खरं सांगायचं तर आजोबांनी त्यांच्या पुढच्या प्रत्येक पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही सोय करून ठेवली होती आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कदाचित ही परंपरा सुरू केली असावी. तर मग माडी त्याला बोलला, म्हणजे याचा अर्थ तुम्ही ह्या सगळ्यातून कधीच बाहेर पडणार नाहीत. प्रवीण पुढे बोलू लागला, हो दुर्दैवाने हे खरं आहे. काहीतरी प्रयत्न केले तरी ह्या सगळ्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही आम्ही. तसं मी त्याला विचारलं, पण काय? प्रवीण पुन्हा बोलू लागला,
एक वेळ अशी नक्की येईल की त्या दिवशी आम्ही सगळे या परंपरेतून कायमचे मुक्त होऊ. प्रवीणच्या अशा बोलण्याने आम्ही सगळे एकमेकांकडे बघत विचारात पडलो. तेवढ्यातच मध्ये राज बोलला, ते कसं काय? प्रवीण पुन्हा बोलू लागला, हो सांगतो, सगळं सांगतो. ज्या दिवशी आजोबांनी ह्या भयंकर अमानवीय शक्तीला बोलवलं त्या दिवशीच्या काही दिवस आधी आजोबा एका आठवड्यासाठी गावी जाणार आहे असं सांगून ते घराबाहेर पडले. आपली नेहमीची झोळी खांद्यावर टाकून ते सकाळी पहाटेलाच निघून गेले. आजोबा अधूनमधून असे नेहमी कुठे ना कुठे जात असायचे, त्यामुळे घरच्यांसाठी ते काही नवीन नव्हतं. मग बरोबर एका आठवड्याने आजोबा घरी आले, पण ह्यावेळी मात्र घरी आल्यानंतर त्यांच्या हातात 2 झोळ्या होत्या. घरच्यांनी कोणाशीही न बोलता ते थेट आपल्या खोलीत गेले. संध्याकाळची वेळ होती. आपल्यासोबत आणलेल्या त्या दोन्ही झोळ्या खोलीत ठेवून ते बाहेर आले. आंघोळ वगैरे करून त्यांनी देवासमोर दिवा लावला आणि घरच्या मंडळींना सांगितलं की मी माझ्या खोलीत काही काम करत बसलो आहे, तेव्हा कोणीही मला बोलवणार नाही हे लक्षात ठेवा. काही काम असेल तरी ते आपण उद्या बोलूया. तुम्ही सगळे जेवा आणि झोपून घ्या असं सांगून आजोबा पुन्हा आपल्या खोलीत निघून गेले. खोलीत गेल्यावर ठरल्याप्रमाणे त्यांनी त्या झोळीतून आणलेल्या सर्व गोष्टींची मांडामांड केली आणि त्यांना ज्ञान असलेल्या अघोरी विद्याला सुरुवात केली. जवळपास 5 ते 6 तासांच्या विधीनंतर ते अमानवीय शक्ती त्यांच्यासमोर प्रकट झाली. खवीस असे म्हणत त्याला सगळ्यात ताकदवान आणि खूपच भयंकर अशी त्याची ख्याती आहे. आजोबा असे सांगत होते की स्वतः ते त्याचं रूप बघून पाणी पाणी झाले, पण त्याला हे दाखवून द्यायचं नव्हते, कारण जर का त्याला हे कळलं असतं तर त्यानेच आजोबांना आपलं गुलाम करून ठेवलं असतं. म्हणून काही झालं तरी त्याला हे कळू द्यायचं नव्हतं. अशा अतिशय चालाक पद्धतीने ते त्याच्याशी बोलत होते. पुढे मग आजोबा आणि त्याच्यामध्ये नक्की काय संभाषण झालं आहे सविस्तर मला माहीत नाही, पण आजोबा असे सांगत होते की त्या दिवसापासून तो आपला गुलाम होता आणि आपल्याला हवी असलेली कोणतीही गोष्ट तो पूर्ण करू शकत होता. फक्त त्या बदल्यात प्रत्येक अमावास्येला त्याला मान त्या दिला जातो आणि जर असं केलं नाही तर आपलं अख्खं कुटुंब तो नष्ट करू शकतो. इतकी अलौकिक शक्ती आहे त्याच्याजवळ. पुढे सचिन सांगत होता. प्रवीणच्या अशा बोलण्याने आम्ही सगळेच हादरून बसलो होतो. त्याला आता नक्की काय बोलायचं आहे हेच आम्हाला कळत नव्हतं. पण तेवढ्यात दीपक बोलला, अरे पण तू असंही बोललास की एक दिवस अचानक हे सगळं बंद होईल, मग ते कसं काय? त्यावर प्रवीण बोलला, हो, ज्या रात्री आजोबा आणि त्या खविसामध्ये संभाषण झालं होतं त्या संभाषणात ज्या काही नियम आणि अटी ठरवल्या आहेत त्यापासून ही प्रथा चालू ठेवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त वडिलांनंतर मुलाकडेच राहील. मुलगी ही परंपरा चालवू शकणार नाही आणि जर का त्या कुळात फक्त मुलगीच जन्माला आल्या तर ही प्रथा बंद होऊन जाईल आणि तेव्हा तुम्ही आणि मी आपण दोघेही या सगळ्यांपासून कायमचे मुक्त होऊन जाऊ. मग प्रवीण पुढे बोलला, मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट खरंच सांगतोय. आज आमच्या घरात 6 पिढ्यापासून ही परंपरा चालू आहे, पण प्रत्येक पिढीत एक तरी मुलगा जन्माला आलेलाच होता आणि त्यामुळे नाईलाजाने ही प्रथा आम्हाला चालू ठेवावी लागली. पण तसं मी त्याला विचारलं, याचा अर्थ तुझ्या वडिलांनंतर आता तू ही प्रथा चालू ठेवणार तर? त्यावर प्रवीण बोलला, हो रे, पण जेव्हा कधी देवासमोर हात जोडतो ना तेव्हा त्याच्याकडून एकच गोष्ट मागतो. तर मग आम्ही सगळ्यांनीच त्याला विचारलं, कोणती रे? तसं त्याने आपले दोन्ही हात जोडले आणि बोलला, जेव्हा कधी माझं लग्न होईल तेव्हा माझ्या घरात फक्त मुलगीच जन्माला येऊ दे रे बाबा. प्रवीणचे हे शब्द ऐकताच त्याला धीर देत मी त्याला बोललो, हो, कदाचित हा एकच मार्ग आता तुझ्याकडे आहे. तर मग प्रवीण बोलला, हो, आता सगळं देवावरच सोपवलं आहे, बघू पुढे काय होतं ते. पण तसं आम्ही सगळेच त्याला बोललो, आता काय राहिलं बाबा,
तो पुन्हा बोलू लागला, बाबांनो, तुम्हाला आज दोन्ही हात जोडून एक विनंती करतो, पुन्हा त्या वाटेला कधीच जाऊ नका. तसं आम्ही सगळेच त्याला बोललो, हो बाबा, खरंच पुन्हा कधी नाही जाणार त्या वाटेला. असं बोलून आम्ही सगळे आपापल्या घराकडे निघालो. इथे सचिनची गोष्ट कानावर पडताच आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण माझ्या मनातल्या एका गोष्टीचा उलगडा अजून झालेला नव्हता. न राहून शेवटी मीच त्याला विचारलं, सचिन, मला एक गोष्ट सांग की ते सगळं आजही चालू आहे? तसंच सचिन बोलला, माहीत नाही यार, पण ज्यावेळी आमची चाळ तुटली त्यानंतर प्रवीण आणि त्याची फॅमिली गावी निघून गेली आणि त्यानंतर ते पुन्हा कधीच दिसले नाही. पण तुम्हाला एक सांगतो की ते झाड अजूनही तिथेच आहे, आमच्या बिल्डिंगच्या मागे. आणि माहीत नाही, पण कदाचित तो सुद्धा त्या दिवशी सचिन, प्रशांत, योगेश, विशाल आणि मी, आम्ही पाचही जणांना ती गटारी अमावास्येची रात्र घरी न जाता बाहेरच जागून काढली होती. ही कथा आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.